तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हे वावते अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असे ही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला देई संग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीत रंग ही उमंग हे तरंग हो दंग साजणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा. येस मिस्टर रानाडे, मी विजय कश्यप बोलतोय, चार्टर्ड अकाउंटंट. हो बोला ना. मराठीत बोला चालेल. हो मराठीत. अहो माझा जन्म मुंबईचा, शिक्षण मुंबईत झालं, मग मराठी येणारच ना. नाही नाही, आम्ही मूळचे इंदोरचे. हो मग वडील मुंबईत स्थायिक झाले. हो हा मिस्टर रानाडे. हो ऍडव्होकेट अडवाणी म्हणाले तुमचं काही काम होतं म्हणून. हो बोला ना. आय एम ॲट युअर सर्व्हिस सर. या. नाही मी सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतो. हो नाही इतर वेळेस माझा असिस्टंट आहे महेश प्रधान. हो तो तुम्हाला भेटू शकेल. या नो प्रॉब्लेम सर. हा तुम्ही येण्यापूर्वी जर मला कॉल केला तर बरं होईल, म्हणजे कसं पॉसिबल असेल तर मी राहू शकेन ऑफिसमध्ये. ओके या. नाईस टॉकिंग सर. थँक्यू. बाय. हा महेश आत ये जरा. ओके. मे आय कम इन सर? येस महेश. ए तुला आठवतंय मी तुला म्हणालो होतो ऍडव्होकेट अडवाणी आपल्याला मोठा क्लायंट देणार आहेत. या सर आय नो. मिस्टर रानडे नाव त्यांचं. येस सर ऍक्च्युली ते फार मोठे बिल्डर आहे. बोरिवलीत त्यांचं ऑफिस आहे आणि 3-4 फार्म सुद्धा आहेत सर. आणि सध्या त्यांचे इन्कम टॅक्सचे स्क्रुटिनी सुद्धा चालू. आय एम राईट सर? ग्रेट. थँक्यू. तू जिनियस आहेस. नो सर, आय थिंक आय एम ओनली हँडसम. नो यू आर इंटेलेक्च्युअल हँडसम. बट सर हे तुम्ही म्हणून काय उपयोग आहे? का रे बाबा? हे बघा पुढच्या वर्षात मी 23चा होणार आहे. हा. अहो पण एक साधी मुलगी माझ्या प्रेमात पडली नाही हो. साधी एक गर्लफ्रेंड सुद्धा नाहीये मला. बोला. ते चांगलंय. काय चांगलंय सर? खरंच सांगतो चांगलंय. तू लग्न नाही केलंस ना ते खूप चांगलंय. कसं असतं माहितीये का, लग्न केलं ना की गुलाम. आता बघ मी इथे बॉस आहे पण घरी गुलाम. पण तू ह्या जगाचा राजा आहेस. पण लग्न केलं असतंस ना तर तू दोन्ही ठिकाणी गुलाम झाला असतास. येस सर हे बरोबर आहे. हाँ. अरे मग इस बात पे आपण चाय पिते. येस सर मस्त चहा पिऊयात. आणि तसे शांताराम बाहेर बसलाच आहे. बसलाय? हो. काय म्हणतो? अरे नशीब आहे आपलं, नाही तर कधी जागेवर नसतो तो. ते उद्या राहणार येतात मीटिंग साठी. या सर आय नो. मी सगळ्या फाईल्स रेडी ठेवल्यात. ओके. आणि मी येताना चहा घेऊन येतो आपल्याला. गुड. फर्स्ट क्लास चहा पाठव. सर फर्स्ट क्लास चहा पाठवतो मस्तपैकी आलं आणि एकदम इलायची टाकून. यस.
विजय हम्म, बघ ना किती वाजल्यात अरे. झालं होतं 5 मिनिटं फक्त प्लीज. हे बघ, गेल्या तासाभरापासून ना हे वाक्य तू 5 वेळा म्हटलंय. आता मी रागवी ना. अरे यार, एक मला सांग, तू मला 5 मिनिटात तयार होतेस असं सांगून 1 तास लावतेस, तेव्हा मी काही बोलतो का? हो रे, पण मला सांग, बाहेर किती मस्त थंड वारा पडलाय बघ. आणि मला सांग, पहिला पाऊस आवडणार नाही असा कोणी प्राणी असेल का जगात? असतो ना, म्हणजे होता, मीच तो. म्हणजे तुझा मूड बघून असं मला वाटतंय, हा पहिला पाऊस आहे ना, असा रोज रात्री पडायला हवा. हो मिस्टर, पहिला पाऊस रोज पडला तर तो पहिला कसला? अरे हो, हे पण बरोबर आहे. ते पण पावसाचं जाऊ दे, आपण आपली जी रात्र आहे ना, ती अशी पहिल्या रात्रीसारखी रोज पहिली रात्र असायला लागली. हो, आणि मी काय करायचं? रोज घुंगट ओढून तुझी वाट बघत बसायची ना रात्रभर, तुझं काम कधी संपतं याची. इंतजार का मजा कुछ और होता है मेरी जानी मन. तुला सांगतो ना, बाहेर छानपैकी काय म्हणलेस तू? थंडगार वारा सुटलाय आणि तू मूड मध्ये आहेस. पण काही म्हणा, तू आहेस ना, आज खूप छान दिसतेस. अरे खरंच. खरं सांगतोस? मग झालं, म्हणजे तुला खरं म्हणावं ना तर तुला खोटं वाटतं. असं छान छान गोड गोड बोलायचं म्हणजे सोनाली पटलीच, है की नाही? आणि मग सकाळी उठून नेहमीप्रमाणे कामाला निघून जायचं. दिवसभर मी एकटी आणि संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा तुझं काम आहे. मी मुद्दाम करतो का? अगं कामच संपत नाही, खरं सांगतो तुला. मला कळतंय रे. अरे पण मी कुठे म्हणते रोज माझ्या मागे मागे नाच, पण रात्र तर आपली असली पाहिजे ना. लग्न आत्ताच झालं असं म्हणता म्हणता अरे 4 वर्ष सरली. मी काय म्हणते, ऐक तर. अरे ऐकतोय मी. ए, तुला काय वाटतं, हे सगळं काय मुद्दाम करतो का? अगं कामच संपत नाही. मला कळतंय तुझं काम संपत नाही. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणते, तू काही म्हणू नकोस. बाहेर छानपैकी वारा सुटलाय की नाही, हा? आणि तुम्ही छान दिसतेस ना. मी काय म्हणतो, आता नको ना बडबड करूया, आपण झोपूया ना. हो रे, पण मला काहीतरी तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. बरं बोल. आपली दीपाली आहे ना, आपली? तुझी बहीण? हो हो, आपली. तिचं आता सीए कम्प्लीट झालंय. माहितीये. मग तिला कुणा सीए कडे आर्टिकलशिप करावीच लागणार आहे ना. प्रश्नच नाही. मग मी काय म्हणते, तिला इथेच बोलवून घेते. म्हणजे तुझ्याच हाताखाली ती आर्टिकलशिप पूर्ण करेल. तुला एक हेल्पिंग हँड पण होईल आणि मला माझी बहीण पण मिळेल सोबतीला, कंपनी म्हणून. ओके, म्हणजे ती घरामध्ये बसून आर्टिकलशिप कम्प्लीट करणार का? काय झालं, मला कंपनी मिळेल की नाही? दिवसभर तर ठीक आहे ग, रात्रीचं काय? नाही म्हणजे रात्री ती बेडरूम मध्ये राहणार आहे का बेडरूमच्या बाहेर जाईल ना ती? चल रे चावट कुठला. लोकल लो बात. अम्मा, अभी तक हमने कुछ किया ही नहीं और आप हम पर बदनामी के गुब्बारे फोड़ रही हो. हा? अरे हम नवाब है, हमें कुछ तो करने तो दीजिए, बाद में हमें इल्जाम कबूल होगा. हाँ नवाब साहेब, दुनिया देख रही है, चलिए बत्ती बुझा देते हैं. ये देख रही है? अरे हम नवाब है, देख लो दुनिया को. दुनिया वालों आंखें बंद कर लो. हम अभी लाइट बंद करके आते हैं. ओके. हाय दी, कशी आहेस तू? हो ग, मी मस्त आहे. तू? हो हो हो, आई मस्त आहे. ती खरंच? तू खरं सांगतेय? थँक्यू सो मच दी, आय लव्ह यू. मला ना विश्वासच होत नाहीये. ठीक आहे, मी उद्याच निघते. ओ म्हणजे का, आज संध्याकाळी निघे, उद्या सकाळी तुझ्या घरी. तू खरंच खूप गोड आहेस ग. आय लव्ह यू. बरं ते सगळं राहू दे, मला सांग तुला इथून काही आणायचंय का? आणि प्लीज जाते लोणचं वगैरे सोडून बोला. हो हो काकूबाई, कळलं. मी नाही म्हटलं तरी आई देणारच ना. बरं ठीक आहे, उद्या भेटू आपण. मला ना आईला कधी सांगते असं झालंय. हो
ठेवू मी? लव यू दी. बाय. आई आई लवकर ये ना बाहेर. अगं हो 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 लवकर ये, लवकर ये, हो चल. कशाला आरडाओरडा करतेस? आणतीये चादर घे, गरम गरम आहे तेवढ्यात घे बरं. ठेव, ठेव. अगं बरं बरं बरं. काय झालं एवढं नाचायला? चहा पी बरं, थंड तू राहू होईल. दे, ते बस तू आता. अगं आई, बरं, हळू, असं हळू, आपटतात आईला. हळू. तू एक काम कर, पटकन लोणचं पॅक कर. अच्छा बरं, कोण चाललंय सोनाकडे? ए आई, तुला लगेच कळतं बाबा कोणी चालतंय. तुला लोणचं पॅक करायला सांगितलं, तू लगेच. तू ना, तुझं तिच्यावर जास्त प्रेम आहे, माझ्यावर काहीच नाहीये. ए वेडाबाई, असं काही नाहीये ग. तू जवळ आहेस की नाही माझ्या? सोना किती लांब आहे आपल्यापासून, म्हणून तिच्यासाठी जीव थोडा होतो ग. हा बरं सांग, कोण चाललंय तिच्याकडे? मीच चालली. म्हणजे अगं माझं सीए कम्प्लीट व्हायला मला सीए च्या अंडर प्रॅक्टिस करावी लागणार. जिजू सीए, त्यांनाही मदत होईल आणि तिलाही कंपनी होईल. मी आज रात्रीच निघाली. एवढ्या हातघाईवर? अगं सगळं ए हॅलो हॅलो, हातगाडीवर काय? आधीच 1 महिना उशीर झालाय. आणि ऐक, तसंही मी दीकडेच चालले. किती लांब आहे? 5-6 तासाची जर्नी. तूही येऊ शकतेस, तुला कधी आठवण आली तर. हो हा, आठवण आली तर नक्की येईल हा मी. बरं ऐक, माझा बेटा आहेस तू, 1 नंबर मुलगा आहेस माझा. हे बघ, मुलगा नसल्याची कधीच खंत वाटली नाही मला, माहितीये. 1 नंबर वादळ आहेस तू. चल चहा घे. वादळ नाही, झंझावत म्हण. आणि ऐक, आता ते विसर. मुलगी म्हणजे तोटा, मुलगी म्हणजे बेटा. हो रे माझा बेटा. चला आता उठा आणि बॅग पॅक करा. ए, मी काही बॅग वगैरे पॅक नाही करणार ना. तुझ्या त्या लाडक्या लेकीसाठी जसं लोणचं पॅक करणार ना, तशी माझ्यासाठी माझी बॅगही पॅक कर. अगं पण मला नाही माहिती कळणार बाई तुझं काय काय पॅक करायचं ते. तू तुझं ए काम आई, कर. कर तू पॅक. मला माझ्या फ्रेंड्स कडे जायचंय, खूप काम आहेत. चल चल, सामान पॅक करायला घे. आणि काही कुठे जायची गरज नाही. आधी तो चहा घे बरं. एक तर 50 वेळा गरम करायला लावते चहा. थंड झाला म्हणून कोकणात बसशील. नसत्या घाणेरड्या सवयी लावून ठेवलेल्या आहेत गरम चहा प्यायच्या. आई, चहा थंड आहे खूप. नाही नाही नाही, गरम आहे, पिते. पे गपचूप. अचरट कारटी. हा हा हा. मी तुमच्या फाईल्स तयार केल्या आहेत. हो, फक्त मला तुमच्या FD रिसिट्स हव्या. हा, आणि रिटर्न्स तयार झाल्यावर सही करायला या मात्र सर. हो. बरं, मी काय म्हणतो, आपल्या कंपनीच्या नावानं 20,000चा चेक आणि सरांच्या नावानं 5,000चा चेक बनवा. हो, ओके, ठेवू? या या या, बाय सर, बाय बाय. एक्सक्यूज मी. येस. विजय कश्यप यांचं ऑफिस हेच ना? हो, अगदी बरोबर. बोला ना, मी काय मदत करू? ते नाही आहेत का? नाही, ऍक्च्युली ते इन्कम टॅक्स ऑफिसला गेलेत. तुम्ही मला सांगा ना, मी तुमची मदत करतो. ठीक आहे, मी वाट बघेन त्यांची. किती वेळ लागेल साधारणतः तरी? ऍक्च्युली त्यांचं काही सांगता येणार नाही, कारण ते सकाळीच निघून गेले. त्यामुळे सांगता येणार नाही कधी येणार. तुम्ही मला सांगा ना. नाही ठीक आहे, मी वाट बघेन जिजूंची, काही प्रॉब्लेम नाही. जिजू? संघर्ष मिलनाचा. ओ हा, मी दीपाली, तुमच्या सरांची साली. आधी घरवाली. जिजू. महेश हा. आजपासून इथे काम करणार आहे. ओके. सोनालीची लहान बहीण बर. CA झाली आहे वा आणि माझ्या अंडर आर्टिकलशिप करणार आहे. वा. कळलं? येस. हा महेश, माझा हँडसम राईट हँड. हॅलो. हाय. महेश, हा. तू हिला सगळं काम समजावून सांग. हो हो हा. हो. आणि एव्हरेस्ट टेडरची फाईल माझ्या कॅबिन मध्ये पाठव. बर ठीक आहे? बर. ओके, हा, कॅरी ऑन. ठीक आहे. या. सॉरी, ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं की सर तुमचे जिजू आहेत. अहो, तुम्हाला कसं माहिती असेल? ठीक आहे, it's okay. हा. काम सांगितलं होतं सरांनी. काय? ऑफिसचं आय एम रिअली सॉरी. हो, काम. चला जाऊया काम. हो. हा, चला मी दाखवतो तुम्हाला काम.
कॉफी. कॉफी हो. का? का म्हणजे अगं तू इतकी मेहनत करतेस, कॉफी तर बनतेच. आणि बरं, ही कॉफी मी माझ्या हाताने बनवली फक्त तुझ्यासाठी. तू? हो प्लीज. थँक्यू. अरे थँक्यू. आवडली ना? हो मस्त आहे. छान आहे. तुझ्यासारखेच मस्त बनवलं कॉफी. मिस्टर विजय, मैं कम इन? अरे दीपाली, प्लीज कम. बस 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 बस. हे आणि हे काय? मिस्टर विजय काय? ऑफिस मध्ये जिजू कसं बोलू मी? इथे बॉस कोण आहे? मी. मग बरोबर. कशासाठी बोलावलं? तुला बघायला. मला बघायला? आय मीन ही तू फाईल बघ हा आणि प्रोजेक्ट सुरू कर. हं? तेव्हा आता हे जे स्टेटमेंट आहे की नाही याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स ऍड नाही केलाय आपण. तो पहिला ऍड करावा लागेल. म्हणजे भाई आता ही जी फिगर टाकली मी याच्यावरती मग एज्युकेशन सेस ऍड करायचं. ह्यामध्येच. येस. ही भाई मी टाकलं. ओके. ही फिगर मग तिकडे रिफ्लेक्ट होणार. समजलं? हे बघ. संघर्ष मिलनाचा मिस्टर विजय, हा सॉरी सॉरी. जिजू हा जिजू फाईल चेक करून. फाईल नंतर मी चेक करतो. हो. कॉफी. एक मिनिट टाक. जिजू माझी उष्टी आहे ती काय करताय? तुझ्यासारखी गोड आहे बघ. हा, हा. मस्त. काही राहू द्या राहू द्या. जास्त गोड प्यायला ना अरे. डायबिटीस सोडून द्या. दीपाली दीपाली महेश, अरे जरा फाईल लवकर घेऊन ये रे. आलो सर. येस सर. अरे किती वेळ महेश? ते झालं का प्रेझेंटेशन तयार? हो. सॉरी सर. ओके. आली. अरे जिजू तुम्ही
आज लवकर कसे आलात? का जाऊ का परत? नाही नाही, मग तुमचंच घर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पाणी वगैरे देऊ का? म्हणजे दी नाहीये घरात म्हणून. माहितीये मला. अगं म्हणूनच मी लवकर आलो. म्हणजे म्हणजे आता घरवाली नाहीये तर म्हटलं निदान अर्धी घरवालीशी गप्पा गोष्टी मारू. जिजू, मला तुमचं हे वागणं अजिबात आवडत नाहीये. अगं असं काय करते? नाही माझं काही चुकलं का? ए बरं दीपू, ते जाऊ दे. ऐक, हे बघ, हे गजरा बघ. गजरा माझ्यासाठी हो तुझ्यासाठी. नकोय मला तो. जिजू, कसं असतं माहितीये का दीपू? ऐक, काही गोष्टी ज्या माणसाला सांगता येत नाही ना त्या गोष्टी फुलं व्यक्त करतात. बघ ना, बघ बघ. अगं बघ तर खरं. मी मारतो. जिजू राहू द्या, नकोय मला तो. किती वृक्ष आहेस ग तू? सॉरी सॉरी. अगं हा नुसता गजरा नाहीये ग. थांब ना, माऊ दे ना. जिजू राहू द्या, ते नकोय मला. अगं हा गजरा म्हणजे माझ्या भावना आहेत ग, त्या प्रेमाच्या भावना आहेत. जिजू, मी तुमचा खूप आदर करते हा. म्हणजे प्रेम नव्हे का? हो नक्कीच, पण तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही. अगं पण तू तुझ्या भावना व्यक्त केल्या त्याच्या खऱ्या की नव्हत्या? जिजू, मला ना खूप अवघडल्यासारखं होत आहे. अगं, काय झालं? मला आईची पण खूप आठवण नाही, येते. नाही, काय मी झालं? आज रात्री जाणार आहे आईकडे. तो कशाला? काय झालं असं अचानक? असंच. अरे दीपू, मी निघू, मला बॅग पॅक करायची. अरे दीपू रडू नको. ए दीपू, ए सॉरी. दीपाली, मी तुझ्या प्रेमात पडलोय. मला खूप आवडायला लागले सगळं तू. महेश, मलाही तू खूप आवडतोस. ते काय? कसले चोरी हो जिजू? काय बोलताय तुम्ही? कसली चोरी? हो, ए ए हे काय? काय हे? हो जिजू, मीच लिहिलंय. पण काय? हा? चोरी पकडली गेल्यावर मी तुझ्या वडिलांच्या जागी? हा? नाही हो जिजू, मग? प्लीज हा? प्लीज. काय?